सुजल कुठं? अरे ती बोर्डाची परीक्षा झोपेवर फिरून आता आपल्या डॉक्टर आले ना तर जरा कॉलेजमध्ये गेलो. कारण कॉलेजमध्ये सध्या आपल्या दोनच गोष्टी चालू आहेत. एक म्हणजे शिस्त, अटी आणि नियम, आणि दुसरी म्हणजे कॉप्या न करून देणारी प्रिलियम. त्यांना टॉपला मग टॉपला रिझल्ट लागल्यावर भेट मला स्टॉपला, नंतर जाऊ पण कम्प्युटर शॉपला. कारण पेपर झाल्यावरती गेमिंग होणार आहे सरळ डेस्कटॉपला. तो काय साधा विषय वाटला की काय? तुला सांगतो सध्या मला खूप टेन्शन आहे. कॉलेजच्या ब्लॅकलिस्ट मध्ये मी मेन्शन आहे. क्लासची फी नाही दिली म्हणून सरांचं माझ्यावर टेन्शन आहे. त्यांना बोलू घाबरू नका सर, कारण माझ्याकडे माझ्या आजोबांची अजून पेन्शन आहे. बेकार रे. येस बा, मला भीती वाटते रे. कसली रे? कसली रे? एक म्हणजे थंडगार पडलेल्या विंटरची, आणि दुसरा म्हणजे परीक्षा लागणाऱ्या सेंटरची. अभ्यासाला सुरुवात केली का नाही मग? तुला सांगतो बाकीच्या पोरांनी केल्या अभ्यासाला सुरुवात बघून हॉल तिकीट, आणि माझे दिवस चालेत बघून अश्विनची क्रिकेट. परीक्षेला अजून वेलाय करून होणार आहे माझा खेळ. देऊ का संध्याकाळी चायनीज बेल? चल रे. अरे नको रे. चल रे. अरे जाऊ दे रे. जास्त सांगतात नातेवाईकांना. आमच्या पोराला 89% पडले तरी पास. नातेवाईकांनी सुरुवात केली माझ्यावर लावाय नाच. आणि माझा वर्षभरचा अभ्यास बघून मला वाटते मी होणार 50%वर पास. काय करायचं हो? तुला आता खरा अभ्यास माझा केटच्या परीक्षेला दिसेल. अरे सीईटी केट. कारण मी सध्या करते माझ्या फ्युचरची केअरिंग, आणि चांगल्या फ्युचरसाठी मला करायचं इंजिनिअरिंग. वाट लावली. मी जो भेटेल त्याला एकच विचारतो, काय ही परीक्षेला सीबीटी घेतात काय आणि एमसीच्या कॉप्या जातात काय? चल भाडी सर आयएमबी येतात.